चला परमेश्वराची पूजा करू। प्रश्न जिंदगीचा आहे, जिंदगी सुखाची कशी होईल? होल होल याकरता प्रत्येक माणूस धडपडतो आहे। ज्याच्यात माणुसकी आहे त्याला वाटते माझा संसार सुखाचा व्हायला पाहिजे, जिंदगी नीटनेटकी व्हायला पाहिजे, कारण मागे परिवार लागलेला आहे। इकडे या शरीराला पोट लागला आहे, याची पूर्ती याची पूर्ती या इतबऱ्या पोटाची पूर्ती होत नाही म्हणतात, याची पूर्ती होते। पण माणूस बनला लोभी लालची, आणि लोभाच्या मागे दालंबर म्हणतात। या माणसाला समाधान नाहीये, या माणसाला समाधान नाहीये। दोन मुलं जर असले तर याचं नुकसान करेल, त्याचं नुकसान करेल, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी की माझ्या पोरासाठी होईल, माझ्या पोरीसाठी होईल। ज्याच्यात अज्ञान आहे त्याला वाटते आणि तो असा करते। पण मायबाप हो, पिढी जर नालायक निघली तर तिच्यासाठी कमवून ठेवण्यात काही अर्थ नाही। आणि पिढी जर चांगली निघली तर त्याच्यासाठी कमवण्याची काही गरज नाही, ते स्वतःच कमवून घेईल। हे विचार माणूस विसरला। देह झिजवतो, रक्ताचं पाणी करतो, ही परिस्थिती निर्माण आहे। 8 दिवस झाले बाहेर होतो, 9वा दिवस लागला घरी आलो, पाहतो द्वार खुले, आतमध्ये आहे किंवा नाही। पत्नी हो, आवाज देतो, प्रेमाचे 2 गोड शब्द समजवून तिला तिच्या कामाधंद्याला लावतो। तो धंदा कोणता? तर पूर्वीपासून चालत आलेला आमचा दया दुधाचा धंदा। आम्ही त्या धंद्यामध्ये परिवर्तन केलं नाही, बदल केलं नाही। ज्याच्या जेव्हा रकमा तयार झाल्या, रुपये जमा झाले, कोणी कोणता व्यापार करू लागले, पण आम्ही परिवर्तन केलं नाही। याचा नेमका कारण आम्हाला रासायनिक प्रक्रियेची शेती करायची नाही। त्या रासायनिक प्रक्रियेच्या शेतीमुळे नत्र नाहीसे होत चाललेले आहेत, जमिनीमध्ये कळकता निर्माण झाली आहे। प्रत्येक माणूस रासायनिक प्रक्रियेचा आहार करतो, त्या आहारामुळे शरीरात जी शक्ती निर्माण व्हायची ती शक्ती तयार होत नाही, आणि म्हणून रोगप्रतिकारक शक्तीचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढले, अनेक बिमाऱ्या तयार झाल्या। त्या सोडा पण व्हायरसही व्हायला लागले, आणि म्हणून बायको आहे महिला बचत गटाची अध्यक्ष, पती पत्नीने विचार केला, लोन उचलला गाय म्हशीचा बचत गटातर्फे, त्याच्या दुधावर आमचं उदरनिर्वाह या पोटाची खळगी भरून निघते। आणि शेण खतावर आमच्या जमिनीची मशागत, आमचा धंदा विना कितीतरी आवाज देत आहो, बायको ऐकायला तयार नाही, माहित नाही घरी आहे किंवा नाही, द्वार खुले विना, कारण 8 दिवस झाले बाहेर होतो, बोलणं चालणं झालं नाही म्हणून नाराज। पती पत्नीचा वाद नसते, गंजाला चम्मच लागते, चमच्याला गंज, चाटवाला हांडी, हांडीला चाटू, आणि तेव्हा त्याच्या आतलं पदार्थ बाहेर निघते। पण तो चाटू जर हांडीला फुटेपर्यंत लागला तर त्या हांडीचंही नायनाट झाल्याशिवाय नाही। तुला सवय झाली आहे का तुझ्या पतीनं वेळोवेळी जवळ यावं, हातबोट लावा म्हणजे तुझ्या मनाला समाधान मिळते? हट्ट धरून बसतील तर संसाराचे वाटोळ केल्याशिवाय ठेवणार नाही। काय करावं, मी एकटी बाई घरी आहे, 8 दिवस बाहेर राहतात, मला वाटते आज 9 दिवस लागला, नक्की ते आले असतील। चला काही का असो ना, किती केला पती परमेश्वर आहे असं हट्ट घेऊन चालणार नाही। चला एवढी कामं आवरली, एकटी बाई घरामध्ये, मुला बाळाला पाहायचं, गाडीला पाहायचं, तुम्ही कामावरली, आणि 8 दिवस हे बाहेर राहतात। चला काही असो, किती केला पती परमेश्वर आहे, त्यांनी मला आवाज दिला, त्यांच्या गोडा आवाजामध्ये आवाज देते। जर मी तसं केलं नाही तर माझी जिंदगानी कोणीकडे चालली जाईल।
चला अगोदर का भगवंताची पूजा करते आणि नंतर त्याच्या पुढे जाते. किती पागल विचाराचा मी माणूस. मला वाटलं 8 दिवस झाले बोलणं चालणं झालं नाही, नाराज असेल पत्नी माझी माझ्यावर. पण अपेक्षा होती संसार सुखाचं भावन तिये चौकीचे साधून घराकडे आलो. हा तर पत्नी परमेश्वराच्या पूजेमध्ये लीन आहे. मला वाटलं ही मुजराच म्हणते. आता जेव्हा संगीत चालू झालायचा मला वाटलं, मी म्हणलं हे सूर्यनारायणाचा मुजरा तर नाही घे बहीण पण माझ्या संसार सुखाचा दुःखात जाऊ दे, ही तर प्रार्थना नाही करे नाही. पण डोकं चांगलं आहे, तुझ्या आटोपली असेल आवाज दिला पाहिजे. आणि माझं लावशील का चुनाव तुला वाटतं? तुझ्या म्हणण्याप्रमाणे कदाचित मी पागल झालो. एखाद 2 गोटे जर हातामध्ये मिळून गेले तर फेकून पैसा ठेवणार नाही. बापा लई त्याचा आहे ना तुला नाही, याकडे तर बघतच नाही. या गावच्या बाहेर पाहिजे. ए मूर्ख विचाराचे वाईट विचार डोक्यातून बाहेर काढून टाका. या गावच्या लोकांनी मला निवडून दिलं असं प्रत्येक माझ्या आई बहिणीकडे लक्ष देणं माझ्या आद्य कर्तव्य. असं का नाही तर त्या बहिणीकडे पाहत राहू. ते 12 महिन्यात 13 नवरे करणारी आताही म्हणते करून दे ना का म्हणते. नवरे करायचं राहू त्या बहिणीसाठी. बोलण्याची परिभाषा गहन होती. कसं गळ्यात दागदागिनं असं एकाची नववारी बघा ना कशी दिसते टुमटुम. हो येलपाड्या होणार मी येल नाही काढत, वेगळेच पाळण्याचा प्रयत्न करतो. जिंदगी सुखाची व्हायला पाहिजे. काय पाडते काय पाडते ते मोलाचे विचार असं, ते मोलाचे विचार असं. माझे निगेटिव्ह विचार नाहीये ना, समजलं का? नाही मी सांगतो तेवढं ऐकून घे. गळ्यात मध्ये घालून दागदागिन असं अंगात वापरून त्रिकाठची नववारी. कर्णजोग येल गावाचा नाव जिंदगी करायचे 1000 सांगू शकतो. हो आम्ही एखादी काय नटलं थटलं अहो 7 सिंगार केलं की तो माणूस दुर्लभ करत नाही का? मला वाटतच होतं देवी देवताच्या पूजेनं भक्तीनं ते डोकं सरळ झालं असेल म्हणून. असं पण अजूनही भोसा निघाला नाही. नाही
असा कोणता व्यक्ती आहे बायकोच्या सास शिनगाराला पाहून फिरणारा त्याच्यासारखा नपुसक विचाराचा माणूस नाही. असं का? प्रत्येकाला वाटते बायको नटून थटून टुनटुनीत दिसल्या पाहिजे. असं चालली कुठं तुम्हाला माहित नाही? अरे मागो कुठं विचारतो त्यासाठी एवढा महामूर्ख विचारायचा. अहो मी चालली आजलीला. कशासाठी? त्यासाठी माझी आपण नवरात्र चालू आहे. आजलीला माझ्या भाऊजी राहतात तिथे चालली मी. नवरात्र चालू आहे. मग काय? मग त्या नवरात्राच्या अनुषंगानं काही कार्यक्रमाचं आयोजन होतं. अहो कार्यक्रम मध्ये कार्यक्रम आहे ना. अहो राजन शाहीर आणि मारुती शाहीर यांच्या खळा तमाशा आहे आणि खळा मध्ये उभा एवढ्याच्या दोघाचाही दोघांचाही एकाच तासाचा एकत्रच राहते. दिवसभराचा असेल. नाही म्हणा एकत्रच राहते. जाण्याकरता नाही म्हणणार नाही. खुशाल जा जाते मग जाण्याकरता नाही म्हणणार जाते नाही. जाते. पण माझे मुलाचे विचार आहे ते तुमचं? कारण वेळ फार झाली. आपण जातीचे कोण माझे नवीन नवीन बैरी आहे का? हो बहिणी आहे मी. काहून कानात कापसाचे गोरे घातले. हो कापसाच्या ते कोणती सवय लावून बसली. जेव्हा बघतो तेव्हा दोन्ही कानामध्ये कापसाचे गोरे घातले असतात आणि म्हणून दोन्ही कानाच्या पडद्याबरोबर ऐकायला येत नाही. असं? एक काम कर आजपासून काढून फेक. काय घालू? दोन्ही बाजूने दोन केरं होतात. घालू का ते? अरे आपण जातीचे कोण बाबा, आपण जाते डुकरा. पागल झाली का? पागल झाली. तुझ्या ढोकाची को काय काय माझं? आपण जातीचे कोण डुकरा म्हणजे आपण जाते. एखाद्या पत्नीची कमजोरी कमी करता पाहून पती विनाकारण तिच्यावर हात उचलण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यासारखा नामर्द विचाराचा माणूस नाही. ते विचार माझ्या डोक्यात नाही. गैरफायदा घेऊ नको. नाही 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 तुझ्याच म्हणण्याप्रमाणे आपण जातीचे कोण डुकरा. आपण जातीचे डुकर. होय होय होय. मग आपला धंदा गुखाण्याचा. एक काम कर हा? अजनीचे जेवढे रोड आहेत सायंकाळपर्यंत परिपूर्ण साफ झाल्या पाहिजे. पूर्ण रोड फिर कशासाठी? गुखासाठी. हो मग डुकरी समजल्या तुम्ही? तू स्वतःला डुकरींची डुकराची उपमा देशील ना खायला पण त्या बहिणीचा नवरा त्या भाटवा खाईल. काय हो कारभारी? अहो तुम्हाला एवढे समजत नाही? अहो अहो आपण जातीचे मानव आणि समाजाची गौरी आहोत. असं मग काय? मग आपला धंदा कशाचा माझे नारी विना विना आपला रायाची विसरली असेल नाही का? आहे ना आठवण? वेळ झाली. हे माठ घे आणि लवकर तयारी कर. अहो हे माठ घेणार नाही बाजारात जाणार नाही. अहो तुम्हाला माणसाच्यात राहतेच तशी. कशी? तुम्हाला माणसाच्यात राहतेच तशी. कशी? अहो जेव्हा बायसिंग काम पडला हा. ना जेव्हा बायसिंग काम पडला तेव्हा गोळगोळ बोलत्या आणि जवळ येत्या आणि चिकना 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 बोलत्या आणि काम झाल्यावर कळा होते. माझं जात आहे. हो तुम्हाला सवय पडली आहे चुलीजवळची. बोलताना बोलताना ही खालची कमर हलवण्याची काही गरज होती का? अहो तुमची पण नजर आहे का? तुमची पण लक्ष आहे म्हणलं. आता कोणत्या भाटव्याची नजर राहील हो, माझी भाटीच नाही काय राहील बा. हे सांगण्यासारखं वाक्य नाही. असं. काम झालं की ती जागा सोडायला लागते. एखादा व्यक्ती दाखव बरं जेवण करून झाल्यावर झोप लागेपर्यंत ताटावर बसून राहणार. गोपा माझा अहो हा. रात्री माझी कामे करू लागते. हा. गोपा माझा बसला तर बा. मले आता समजून राहिली का? काय गं? मले म्हातारा समजून राहिली नाही, नाही, नाही. तो दारुड्या मड्डी. हो, तो म्हणते? हा? हा? तो तो म्हणते? मड्डी हा झोपणारे नाही. माटगे लवकर तयारी कर. अहो, हे माग घेणार नाही आणि बाजारात जाणार नाही. हो हा 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 ओ बेकदर करते हाथी मैंने
पण संगतीनं बिघडलेले घरवासर सोडून अन्य कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, माझी आई बहीण असो, दुसतात कशानं सुंदर आचार्य विचाराने असं तेच विचार सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. मारणार नाही, ही मार खाणार पण नाही हो. तू मार खाऊ नको. हो, याचं कारण तुला सांगतो. मार मानतो तुला. कसं जसा जसा दणका बसते तशी तशी अंगात भरत चालली. केवढे आहे बा? नाही केवढे आहे? तुला चार म्हणते. काय का तू पोकर फिंगर खाणारी होत का? खाऊ पोकर फिंगर? कोकमाल खाऊ खाऊ तर हे हालत केली. आणि आता बाजारला जाईल जाणार नाही म्हणते तर. कोणत्या बहिणीचा नवरा त्या भाटाला जाईल? काय काय भाटा? हा? जेवता नाव घेता भाटा जा? माझा नवऱ्याचं पिलू पिलू खाते, तुला काही फरक तुला नाही गरम. कधी खाते आणि झाली बेशरम. आणि झाली बेशरम. ओ चिकल्या तुला शरम नाही ना. तुला शरम नाही ना. बकरीच्या कांदे. राम 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 राम. राम राम. शांताबाई. हा? कोणाला म्हणलं शांताबाई? शांत म्हणजे काय शांताराम हो? या बहिणीनं माय जो भिल्ला तिची पुरी फुटून नाही गेली तरी नाही. का फुटली रे ती? बांगडी वाक्य पूर्ण कर. तेच तर म्हणतो ना. पती पत्नीचा वाद मचला. हे कुठते कुठून आणि मी फटाका घरी तू पाहून राहिलो. अरे कोण टाके? आम्ही टाकू नाही कोणाच्या घरी. मी म्हणायला घरी तू पाहून राहिलो. तू असा उताना ती झोपलास न तुझ्यावर ते झोपून राहिली, तिच्यावर मी झोपलो. अबे आम्ही पती पत्नी घरात कोणतंही काम करू. बोलणार होते कोणते गोंगले. तुम्ही नंग्यांना जन्म झाला तोंड सांभाळून घर माझे होय. तुला काय नाही म्हणू हा? तुम्ही नाही म्हणू. कोणाला म्हणलं साल्या? तुम्ही नाही म्हणलो. हा? तुम्हाला नाही म्हणलो जे. साल्या कोणाला म्हणलं? तुम्ही कोण होत्या? आजा. आजा हा आजा. हा तुम्ही मंगनबाची पाहून राहिलो खिडकीतून. हा. तुम्ही असे घुसमाळ काय करत होत्या का? घासमार नाही हा जिंदगीचा विचार. हा! पत्नीला बाजारला पाठवण्याचा प्रयत्न करतो आपण, ऐकायला तयार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. बाई आजी तू ऐके काऊन नाही? हा काऊन नाही ऐकत? काऊन नाही ऐके? तुम्ही बरोबर देत नसाल का? पैसे पाणी दिले. हा हा? त्याच्यामुळे तुमची ऐके नाही. कसं? बायको बाबा बंद्याची बंद्याची. बंदी अजबी बंद्याची. बंदी. किती लेकराचा बाप आहे? 18.5 लेकराचा. 18.5 लेकराचा बाप हा? तरी नाही फुटली. नाही अजून एक शिल टाकायची आहे. बंदी. बंदी गोबी हो का फुलगोबी हो? नाही जी. असं काही नको बोला. असं हा? एवढा मोठा धक्का आहे? बिलकुल. कोणता धक्का आहे? हा? कोणता धक्का आहे? पाटील बाबा जरी मला चौकातून घरी जायचं काम पडला तर माई बायको वाटच पाहिजे. कशासाठी? आला म्हणते घरच्या डोक्यानं शेवट डान्स करत काय खरं नाही म्हणते. मी जशी लात दरवाज्यात ठेवत नाही तशी का म्हणते. ये बालाचे बाबू कपडे काढून करून टाका म्हणते. का करून घ्या म्हणते? आंघोळजी वाक्य पूर्ण करत घ्या. तेच तर म्हणतो. पतिव्रता आहे. हो. अशा महिला भाग्यवान माणसाला मिळतात. तू बाहेर गेला वाट पाहत राहते केव्हा केव्हा येतील म्हणून. हो. येताना जर दिसला तर लवकर या, आंघोळ करा हो. आणि जेवण वगैरे करा म्हणते. एवढ्याची नाही बाबा. हा. जर तुझे बस म्हणलो का नाही तर उभ्या झोपते. बस म्हणल्यावर झोपते. हो. ऐकायला येत नसेल बैरी असेल. तुम्ही बस म्हणता आणि ते झोपते कशासाठी? कामात धंदा धकून टाकून देणं का तिले चित होऊन झोपता येत नाही? नाही एवढंच नाही बाबा. हा. पाटील बाबा माई बायको कोणत्या कोणत्या महिन्याला समोर जाते तर कोणत्या महिन्याला मांग येते. एवढी का द्यायची? म्हणजे कधी कधी समोर जाते समोर जाते आणि कधी कधी मागे येते. मागे येते. केव्हा समोर येते आणि केव्हा मागे येते? आता सीजन कोणती येईल?
आता आता शेतकऱ्याची हो धान कापायची. धान कापत असलं म्हणजे कचा 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 समोर समोर द्यावं लागते. हा. आणि बाबा रोवणार रोवायचा असला म्हणजे माग 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 येऊ लागते. बुद्धिवान आहे, म्हणून म्हणलो मा बायको कामा धंद्याची. बुद्धिवान आहे, हा दबच्यावाला माणूस आहे. बिलकुल या त्या घरी ती बायको असेल. नाही नवरा आहे ना मला. अरे लोक बाया संग लग्न करतात. तू नवरा बनवला? हो हा? हो तू नवरा बनवला? हो चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, भंडारा जिल्हा, बायलाघाट जिल्हा. ए कोण सांभाळून एखादा त्या जिल्ह्याचा व्यक्ती असेल हा. तर जुता पुरा जाईल बालाघाट म्हणून. हा तोच म्हणलं धड बोलता येत नाही. खरं सांग. साऱ्या जिल्ह्यात घुमतो. कोणत्याही माणसाला लग्न करायचं काम पडला म्हणजे तो बायकोच करते. बरोबर आहे. कोणत्याही माणसाला लग्न करायचं काम पडला म्हणजे तो बायकोच करते. बेगावल्या म्हणला तुला लग्न झाले झालेलं एक काम कर बरं. भल्या कर बरं कशी मजा येते तो पाहून. म्हणून होल्याही केलास. आणि त्या होल्याले नवरा म्हणतेस. नाही वारे होल्याची होली. मी भल्याच्या हल्यावर याचा विचार केला. हा. उद्या चालून लोक तुला होल्याची वगार म्हणतील याचा विचार संत करणं तुकाराम योग्य. महाराजला खंडेरी वाजून साऱ्या देशाला जागृत केलं. त्यांना का खंजरीला बायको केलं ना? संत गाडगे महाराजला ग्राम स्वच्छता अभियानाला झाडू घेऊ. त्यांना का झाडूले बायको केलं का? घेऊ हातात. माझ्यासारखा एखादी अडाणी माणूस जर मी गाडी घेऊन हल्याला राहत असेल तर का हल्याला बायको करेन का जी? त्याच्यावर तू एक चीज जडलं. हा. आध्यात्मिक भाषेमध्ये त्याला लग्न म्हणतात. हा. आणि म्हणून काळी घेऊन तू होल्या राखून राहिला. हा. त्या होल्याले नवरा म्हणजे त्याच्यावर प्रेम करून राहिला. हो जे. त्याच्यापासून कोणता फायदा आहे? काय फायदा राहा जायचे? हा? राहा जाय? असं? हा. हा, तर साहेब हा, सांगा. ओरिजिनल लग्न झालं बाई संग. बाई सांगा. बाई संग लग्न झाले. हो का? तुमच्या घरी तुमची बायको असेल. आहे? हा? आहे जी. तो माणूस दुसऱ्याच्या घरी जाऊन उद्गाराचे दोन शब्द सांगतो. हो. त्याच्या घरी त्याच्या बायकोवर धक्का आहे. बिलकुल आहे. ते सांगायची गरज नाही. नाही 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 का? हो. घरी जा. हो. वेळ झाली. हो जी. आणि आपल्या बायकोला लवकरात लवकर घरापर्यंत घेऊन या. बाबा मी घरी जातो. पाटील बाबा मी घरी जातो. तेवढी मग आजीने आलो ना बाबा घराला सांगा. जातो बाबा लवकर. गोष्ट खोटी ठरली तिथे खात्याचं मार खात. अजी हो ना रत्ता तो बात करता हूँ, खाता हूँ तो हत्ता हूँ. हा? हाँ? असं तसं समजून नाही लागा मला. रक्ताय तो बात करताय. हो ना खाता हूँ तो हत्ता हूँ. म्हणजे खातेच तर हक्ते. हा तर तू एक काम कर ना. हा. ते बाहेर टाकण्याची क्रिया बंद कर. पाहू काय होतं पुढे. चला बाजूला मी येतो लवकर. लवकर. हो. मोठ्या तक्तीनं घरी आलो ते साला हिंमत नाही हे माझ्या महाराजी. मी म्हणलो आपल्या बापाने एवढ्या मोठ्या वजनाची बायको नको मागून देऊ का म्हणलो. बायको आहे 3 किलोची मी आहो 1.5 किलोचा. बायकोवर प्रेशर मारायला गेला का बायको धावूनच पडते. कसा करू रे गोपे ये गोपे येते गो ये शेमड्याचे माय ये हगऱ्याचे माय नाही आहेस का? मला माहित आहे ना तू काहून नाही येऊन राहिलीस तर. काहून तुला मगाशी क्रांती म्हणजे पोकर फिंगर नाही घेऊन गेलो म्हणून होया गावात. हाँ अब कहा गई वो न तू की दाई खड़िया से गिर गई बकनारी. कहा गई वो न तू की दाई खड़िया से गिर गई बकनारी. कहा गई वो न तू की दाई खड़िया से गिर गई बकनारी. कहा गई वो न तू की दाई खड़िया से गिर गई बकनारी. कहा गई वो हगरा के आई खड़िया से गिर गई बकनारी. कहा गई वो सबरा के आई खड़िया से गिर गई बकनारी. कहा गई वो सबरा के
स्वतःच करायला तरी जाऊ दे. माय कावल्याच्या बावरल्याचं काही झालं मी बावरला जाऊ होऊन राहिली का 7 महिने झाले म्हणलो बावराची नजा हो मग त्याच्या आवाज बरोबर लोक घराबागे होती कागद उपडत होती अशी म्हणणं हा पाहणं कशी दिसते महागडची टुनटून पान मागवत होले पाहणं कशी दिसते महागडची बदलेल पान मागवता बंद नाही पाहणं महागडची कशी टाइम समाप्त झाला आहे तरी दुसऱ्या साईडने महाविकाची मार्गते यांनी येण्याची कृपा करावी. गोपे काय मग 17-15 जाऊ दे हा तुला माहित आहे का काय मग पाटील कोण होते ती पाटील माझा भातभाव होते पाटलीन माझी मैत्री होय. अहो भगवंताची कृपा झाली गोपे एका घाटे पाटणाले 3 कपडे तुमचं गेली होतं कुठे कधी माणसाला पोरं होतात पाहिलं का कोणाले होते हवा आम्हा बाहेरले होते बाहेर होते आम्हा माणसाला नाही होत नाही. एक काम करतो काय देशातले सगळे माणसं विदेशात चालले जातो मी बाहेर राहायच्या येते मग कुठून पोरं आणते तर काय तो बरं चल ना पाटला चला मग काय हाजवे पाटलाचा का हाजवे म्हणलो पाटलाचा किती लंबा आहे बा पाटलाचा वाडा तरी म्हणणं किती लंबा आहे म्हणते पाटला वाडाच म्हणत होते बोलू नाही द्या या काटा उभी राह या काटात उभी राह तू जातो नको आपल्या गावचा पाटील मोठा खराब आहे एक होते जरी बोलता बोलता जरी फुकाई उल्लर लागा नाही पाटलाचा असं बोंबल्या गायब करते काय नाही होत भाकरा होते एवढा मोठा पॉवरफुल माणूस आहे तो हो सगळ्यात मोठा बदमाश आहे हो पाटील बाबा जी साहेब नमस्कार नमस्कार राम 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 साहेब माना लागेल हो जे बोलले तसं चाले त्याचे बंद पावले म्हणतात घरी गेले हो आणि घरून घेऊन आले आलो नाही हो जे आता ज्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन आले हो. वेळ झाली जास्त सांगायची गरज नाही नाही. ते काम परिपूर्ण करा एक काम करा पाटील बाबा तुम्ही तिकडून पाठवा मी इथून पाठवतो आवाज वारे गोंगले विना विना प्रत्येक शब्दाचा मान सन्मान केली असते 2% माणूस मायजन घरी येऊन शहाणपणा शिकवल्या नसते नाही ना स्वतःच्या घरी येऊन आमची स्वतःची बेइज्जती सादर केली नसते स्वतःला पतिव्रता समजते पतिव्रतेचं अगदी कर्तव्य माहित आहे आहे सांगा ना हिंदुत्वाचं रक्षण केलं हिंदुत्वाची स्थापना केली आणि महाराष्ट्राचं रक्षण केलं अनुकरण करायचं आहे माता भीमाईचं जिच्यापासून 14 वर्ष जन्म झाले या देशाचा इतिहास लिहिला ज्याला संविधान म्हणतो अनुकरण करायचं आहे माता रमाईचं पती विदेशात असताना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता त्रास न देता परिवाराची प्रेमानं सांभाळणा केली एवढंच नाही तर तिच्यापासून शिक्षणाची सुसंधी उपलब्ध झाली त्या मातेचे अनुकरण करतो बापे श्री धर्माचं अस्तित्व देतात
आजपर्यंत जे काही विचार सांगितले तुला आवडले असतील सांगतो बघ तुझं काय म्हणणं. अहो मला एक सांगा, मी एकटी बाई आणि बाजारात जाणार कशी म्हणते? या गावचे 10-20 तरुण घेऊन जा ना सोबत. तुगले एवढी दान जवान करून सोन्यासारखी बायको मग काय? भर दुपारी भर उन्हेतून भर अरण्यामधून एकटी पाठव. मग सांगा ना. आपल्या घरा शेजारी कुणाचं घर आहे? अहो गोपीच आहे. गोपीकडे जा त्याला घेऊन बाजारला. आणि ती जर नाही तर स्वर्गीय कवळती राहू यांच्याकडून या संसाराच्या वैचारिक भावनेवर 50 रुपयाच्या भेटप्राप्त झालं. मी आणि माझ्या मंडळात अत्यंत ऋणी आहे. ती कदाचित नाही आली तर मावशीकडे जा. आणि मावशी आली तर हा आहे ना 3.5 हाताचा उभा यालाही टाकतो. कुठं? धंद्यामध्ये जिंदगी करायची आहे. लवकर या सायंकाळपर्यंत घरी परत. अहो आता जातील लगेच ऑफिस होती. चल बाई जर पोटपाणी पण काही रंग विकून कसं आणणार? एकटी बाई जाणार कशी बाजारला? अशी करते माझी मैत्री गोपिक आहे, तिच्या घराकडे जाते, ती साथ घेते आणि मथुरीच्या बाजारात जाते. मला खूप उशीर झाला गेलं पाहिजे. काय सांगू गड्या 8 दिवस झाले काय घरच्या घरी आहे, बाजारला गेली नाही. असं केलेलं चालणार नाही. असं करते राधिकेच्या घराकडे जाते, तिची साथ घेते आणि बाजारला जाते गड्या. काय गोपिका? हा राधिका राधे कृष्ण. जय श्री कृष्ण. काय काय कुठं निघाली? अगं मी तुझ्याकडे निघाली होती. माझ्याकडे? हो. आणि ते कशाला गं? अगं 8 दिवस झाले नाही मी बाजारला गेली नाही. का बरं गं? आणि मला कुणाची साथ मिळाली नाही. असं? हो उंडा गेली का? म्हणून. चल मग मी आजकाल आली तुझ्याकडे खरंच का? सोबत जायचं. चल मग जायचं. चल जायचं काहीतरी बोलतायला. काहीतरी हॅलो हॅलो साहेब आपला वेळ समाप्त झाला आहे. आमचं राऊंड समाप्त झालं. यानंतर दुय्यमीच्या जोडीला सहकार्याने लाभलेले प्रथम राऊंडचे मास्करी आदरणीय शाहीर साहेब मारुतीजी मारपते मंचकार येथील दुय्यमीचा प्रथम राऊंड सुरुवात करून आपले विचार सादर करतील. तत्पूर्वी गवळण बाजारात
रुक्मिणी यांच्याकडून पार्टीला 20 रुपयाचं भेट प्राप्त झालं. मी आणि माझ्या मंडळातील तरुणी आहे. आमचं राऊंड समाप्त झालं. यानंतर